दामोन्ना पाटील यांचं देखील शुभागमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान ऋषिकेशजी पाटील दानिव या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल. केवलजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करून घ्यावयाचा आहे. ऋषिकेशजी पाटील यांचा हा शुभ सन्मान जो मुख्य मंचावर केवल पाटील यांच्या शुभ हस्ताने केला जातोय. तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान विद्यमान वरुणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत धानिव आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल. या जितेशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान करावयाचा आहे. या दामोअण्णा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. ज्येष्ठ नागरिक बिनार गावचे आपण पाहू शकाल एक अनमोल रत्न आणि त्यांचा हा शुभ सन्मान आणि विशेष करून कॉमेंट्री मान ही त्यांची ओळख आहे. अतुलजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण दामोअण्णा पाटील यांचा शुभ सन्मान हा मुख्य मंचावर करावयाचा आहे. चला मॅच ऑन करा प्लीज. या सौरभजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला प्लीज मॅच ऑन करा. आदरणीय सौरभ भोईर शिरवली आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती या प्लीज. चला विनंती असेल मॅच लगेच ऑन करायची आहे. खूप वेळ गेलाय. आज आपल्याला सामने आजचे शेड्यूल कंप्लीट करायचं त्याकरता आपल्याला विनंती असेल काही करायचे. अन्यथा आपल्याला आज बॅड लाईटचा सामना अंतिमच्या क्षणामध्ये सोसावा लागेल. मॅचला होईल सुरुवात. सुजित आणि त्यासोबतच विशाल अशी जोडी मैदानामध्ये. आता स्ट्रायकिंग एंडवरती विशाल आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सुजित आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जय नुमान गुडगाव संघातून आता आशिष पाटील गोलंदाजी मार्गवरती आलाय. मॅच क्रमांक आजच्या दिवसातील एकंदरीत जर पाहिली तर 5वी मॅच आहे. अजून खूप सारे मॅचेस खेळून आपल्या देखील बाकी आहे. म्हणून क्रिकेट खेळाडूंना थोडीशी घाई करा. जेवढी घाई आपल्याकडनं होईल तेवढी घाई करणं गरजेचं आहे. ग्रीन सिग्नल पंचाच्या माध्यमातून मॅच ऑन गेम ऑन
पहिला बॉल गोलंदाज आशिष पाटील. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे पुढे सरसावले होते, त्यानंतर स्ट्रोकला एक्झिक्यूट करण्याचा त्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉल, डॉट बॉलची सांगता ही सध्या होतीये या पहिल्या बॉलवरती. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला, लाईनवरती टाकला, लेंथवरती टाकला, त्याचा फायदा सध्या गोलंदाजाला मिळतोय. हा बॉल थोडासा चांगला टाकलाय, आता पुढे लेंथला खेचलाय, खोलवर टप्प्याची लेंथ काही करत नाहीये, कारण माहिती आहे अतिघाई संकटात नाही. त्याच्यामध्ये आता सध्या सावकाश गतीने खेळ चालू आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचा, कारण 4 षटकं खेळायची आहेत. त्याच्यामुळे सध्या घाई केलं नाही तर मग बरंच होईल असं फलंदाज देखील म्हणत असतील, परंतु आता घाई करण्याचा प्रयत्न, घाई सक्सेसफुल झाली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अखेर तिसऱ्या बॉलवरती ठोकलाय सिक्सर. बॅटिंग करणाऱ्या संघाने आणि तसेच विशालने देखील धावसंख्या फलकावरती 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. थोडीशी लाईन भरकडली होती आणि त्यावरती भरपूर समाचार घेत असताना बॅट्समन विशालच्या माध्यमातून सिक्सर आणखीन एक खेचण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिस टायमिंग झाला. आता क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि आता पारी समाप्त. अखेर 4थ्या बॉलवरती विकेटचं पतंग होईल. विशालला परतावं लागेल तंबूच्या आशयाला. खेळाडू बाद थँक्यू. महत्वाचा गडियाचा घारत केलाय या आडणे संघाच्या माध्यमातून. आता आदरा बसलाय गावदेवी आडणे संघाला. आता बॅटिंग करण्याकरता क्रमांक 3 वरती वन डाऊनच्या स्वरूपात आता संकेत आलाय. संकेत तर बॅटिंग करण्याकरता सज्ज झालाय. प्रति उत्तर दिले गोलंदाजाने. टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से देत असताना आता सध्या पाहायला मिळतोय. जरूर षटकार टोकला, त्यानंतरचा ही विकेट पाहतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एकदा ट्राय तर केली होती फिल्डरने, परंतु अडवू शकलेला नाही. आता बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक लगेच धावत आहेत बॉलवरती आणि तिकडनं 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा कंप्लीट केल्यात. आता धावांची गती जाऊन पोहोचते 8 वरती. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक दुपारचं सत्र आपण मैदानामध्ये अनुभवत आहेत आणि या दुपारच्या सत्रामध्ये देखील सर्व प्रेक्षक मान्यवर जुळले आहेत. ऑनलाईन SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जेही प्रेक्षक वर्ग जुळले त्यांचं देखील करूयात आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. वेलकम असेल. हा बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु इथे जर पहिल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा बॉल चाललाय तोपर्यंत आणखीन एकदा 2 धावा कंप्लीट केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि त्याच्यामुळे या 2 धावा घेणं सोपं जात आहे. 2 धावा कंप्लीट. षटक देखील संपलंय. पंचाचा सिग्नल येतोय. षटक संपलंय आणि पहिल्या षटका धावा त्या म्हणजे 10 या आकड्यावरती. आदरणीय सौरभजी भोईर शिरोलीवरनं इथे उपस्थित झाले. स्वागत असेल आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. वेलकम सर. आणि त्यानंतर आपण वळतो देखील या स्पर्धेसाठी जे मोलाचं योगदान आर्थिक सहाय्य आपल्याला प्राप्त झालंय. आदरणीय भावेश शांताराम घरत असतील त्यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं हे आभार असतील या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यानंतर पंकज मधुकर पाटील असतील त्यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचं देखील आभार. त्यानंतर कुणाल चंद्रकांत घरत शिरवली यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचं देखील आभार असेल. त्यानंतर प्रीतम दिलीप पाटील यांच्याकडनं 2100चं सहकार्य लाभले या स्पर्धेला, त्यांचं देखील आभार असेल. त्यानंतर आदरणीय अमित बालू पाटील आडणे यांच्याकडनं देखील 2500 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेला मिळाले, त्याबद्दल त्यांचा देखील आभार. त्यानंतर आदरणीय नगरसेवक माननीय पंकज पद्माकर पाटील धानीव यांच्या माध्यमातून
10,000चं आर्थिक सहाय्य लाभलंय त्यांचं देखील आभार असेल. वळूयात मॅचकडे, जिथे सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हर करण्याकरता भूषण क्रॉस बॅटचा वापर ऑन साईडच्या दिशेने केला. डीपमध्ये खेळाडू आहे, बॉलवरती आलाय. आता सुजीतच्या बॅटमधनंही सिंगल धावच मिळेल. सिंगल मिळाली. आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या आकड्यावरती. आता धावसंख्या आपण पाहत आहे. प्रथम फलंदाजी करते टीम गावदेवी आडणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान गोडगाव या दोन संघांविरुद्ध आता हा सामना पण मैदानामध्ये अनुभवत आहेत. आजचा सलग या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. आपण अनुभवत आहे जय हनुमान क्रिकेट संघ विनार आयोजित कुणबी समाज चषक. आपल्या कुणबी बांधवांना मिळालेली संधी. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय. जजमेंट चुकलाय. आता त्यावरती 2 धावा कंप्लीट केल्यात. जरूर तिकडे आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळे जजमेंट घेण्यामध्ये सोपं गेलं नाहीये आणि त्याच्यामुळे हा सध्या झेल सुटतोय. देवा पानवे यांच्याकडनं हा झेल सुटलाय. सोपं नसतं, कारण तिकडनं उतरणं आहे आणि त्याच्यावरती झेल घेणं सोपं नसतं. अडथळा मध्ये येतो. आणि फिल्डिंग देखील चेंज केली आहे. फिल्डिंगमध्ये आता खूप सारे चेंजेस. आता डीपमध्ये खेळाडू सज्ज केले. डीप स्क्वेअर लेग असेल, त्यानंतर डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होईल. भूषण गोलंदाजी मार्कवरती. ओढचा पुढचा बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर क्षेत्ररक्षक वेगाने आले होते डीप मिड विकेटचे. बॉलवरती जोपर्यंत आलेत आणखीन एकदा 2 धावा कंप्लीट केलेत. धावा चालू आहेत. डबल आणि सिंगल यावरती जास्त लक्ष वेधित करतायत गावदेवी आडणे संघाचे खेळाडू. आता टीमची धावसंख्या 15 वरती 15. आणि या संख्येचा जर विचार केला तर त्याच्या माध्यमातून जेही बॉल केले त्याच्यावरती डबलच असं राहिलंय. ही स्थिती राहिली या खेळाडूची. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न चांगला झालाय. कनेक्शन प्रॉपरली आहे, परंतु बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय संकेतच्या बॅटमधनं. चौकार 4. चा फटका स्वीट हिट मध्ये कनेक्ट होतोय, कन्वर्ट होतोय. कॅप पाहिलं अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधून पॉइंट आणि शॉट थर्डमॅन. आता ऑन साइड उडवलाय. फटका छान आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअर लेगला बीट करणारा हा धमाकेदार सिक्सर. फटका देईल आणि आतिषबाजी आता सध्या चालू आहे संकेतची. चांगले फटके येत होता त्याच्या बॅटमधून, त्याच्या डिस्टरीमधून आता दर्शवतोय. ऑन साईडच्या दिशेने वळून मारलेला फटका टर्न केलं होतं या बॉलला. अगदी पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज भूषण. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड एज घेत असताना आता परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. चांगली कामगिरी केल्यानंतर सध्या परतीच्या प्रवासाला जावं लागेल संकेतला तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतंग खेळाडू बाद. आदरणीय मोहनजी नारायण पाटील दानिव गावचे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचं लाभले. त्यांचं देखील मनापासून आभार असेल आणि थँक्यू सो मच.
मैदानाच्या दिशेने वळूयात जिथे 25 वरती आता टीमची धावसंख्या आहे 25. 2 षटक संपल्या, 2 विकेट आता पॅव्हेलियनमध्ये आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाचे. एकतर संकेत बाद झालाय चांगली बॅटिंग केल्यानंतर. टोटली 14 धावांची खेळी करत असताना तो माफ करा 18 धावांची खेळी केल्यानंतर परतलाय. हा बॉल सन्मान दिलाय आणि त्यावरती सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल पूर्ण झाली आहे. म्हटलं जातं ना अच्छे गेंदो का सन्मान, बुरे गेंदो का अपमान. आणि चांगला बॉल होता त्यावरती सन्मान देण्याचा प्रयत्न आणि तिकडनं एक धाव मिळाली आहे. एक बाब महत्त्वाची राहिली आहे कारण 2.1 बॉल हाताळून झाले परंतु सुजितने जे बॉल फेस केले ते फक्त 2 आणि त्या 2 बॉलवरती 2 धावा त्याने बनवलेत. 26 धावा 26 स्कोर कार्डवरती आता आपल्याला टीमच्या पाहायला मिळत आहेत. अजित स्ट्रायकिंग एंडवरती, बॅटर तयार. हा बॉल अचंबित करणारा होता. अचंबित करणारी लाईन सध्या पेश केली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करणं खूपच महत्त्वपूर्ण कांक्षा गोलंदाजाच्या माध्यमातून ओळखला जातो आणि ते सध्या दर्शवत असताना बाउन्स देखील प्राप्त केला. टॉस झाला बॉल. आता हा बॉल पुढे टाकलाय. लाईन चेंज केलीत परंतु पंच वळत आहेत, वाईटचा सिग्नल करत आहेत. खूप बाहेर आहे हेच दर्शवत आहे. तिथून वाईटचा सिग्नल करत असताना एकदा वाढेल आणि आता टीमची धावसंख्या 27. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहू शकाल लाईनच्या बाहेर होता हेच इथे आपल्याला पाहायला मिळाला. आता हा फुल टच दिलाय, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय आणि लाजवाब आहे जजमेंट. परतावं लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना अजितला तंबूच्या आश्रयाला विकेटचं पतन. खेळाडू बाद. थँक्यू. या दुपारच्या सत्रात दादा मैदानावरती जेही प्रेक्षक आल्यात सहर्ष स्वागत असेल आपल्या सर्वांचं. मॅच कडे वळूया जिथे आता नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता करण पाटील आलाय बॅटिंग करण्याकरता. गोलंदाज देवा तयार. पुढचा बॉल अक्रॉस दी लाईन, हुक करण्याचा प्रयत्न, ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये खेळाडू आहे, थोडीशी मिस्टेक करतोय, त्या मिस्टेकवरती घेण्याचा फायदा आणि थ्रो देखील वेगळ्या रीतीने आलाय. या चुकी महाग पडू शकतात क्रिकेटच्या माध्यमामध्ये आणि ती चुकी सध्या पाहायला मिळाली. मिस देखील केलं, थोडीशी फॉर्मलिंग देखील केली आणि त्यानंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ समाप्तीला 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हा हुक केलाय ऑन साईडला. हुक करत असताना धावा बुक केल्यात. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता इथून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार. 4. थँक्यू. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 33 धावा फलकावरती. शेवटचा 3 बॉल बाकी आहे. महत्त्वाचा बॉल असणार आहे. या बॉलवरती कसला डिसिजन असेल बॅटरच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल देवा. शफळून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा आता इथे विकेट किपरच्या चुकीमुळे आता एक धाव अजूनही वाढेल. लेग बाईच्या स्वरूपात आता ही धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचते फलकावरती 34 वरती. आता महत्त्वाची बाब अशी असणार आहे की 3 षटक संपल्यात आणि 3 षटकांमध्ये अजूनपर्यंत सुजितला स्ट्राईक तर मिळाली आहे
परंतु फक्त 2च बॉल त्याने फेस केले आहेत. आता पुन्हा एकदा तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. म्हणजेच चांगली कामगिरी आता सध्या हा गुडगाव संघाच्या माध्यमातून होते. गुडगाव संघ खुश असेल आणि त्यानंतर आपण वळतोय जिथे या स्पर्धेला आर्थिक सहाय्य प्राप्त झाले त्यांच्याकडे आदरणीय प्रतीक अरुण पाटील असतील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 2000चं आर्थिक सहाय्य त्यांचं देखील आभार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर हिरण्या एंटरप्राइजेस मेडे यांच्याकडनं 2100चं आर्थिक सहाय्य लाभलं आहे त्यांचा देखील आभार असेल. त्यानंतर गौतम विलास पाटील असतील यांच्या माध्यमातून 2000चं आर्थिक सहाय्य त्यांचं देखील आभार. त्यानंतर प्रमोद बालू पाटील असतील यांच्या माध्यमातून 2000चं आर्थिक सहाय्य त्यांचा देखील आभार. धावसंख्या 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जेव्हा ओव्हर संपते तेव्हा आम्ही धावा आपल्यापर्यंत पोहोचवतो. स्ट्रायकिंग एंडवरती तर पुन्हा एकदा आपल्याला बॅटर पाहायला मिळेल मिस्टर करण. उडवण्याचा प्रयत्न परंतु आता फटका फसलाय. गोलंदाज झेल खाली आलाय. तो करणार नाही कुठली चुकी. आता इथे विकेट मिळेल परतावा लागेल. आणखीन एक आदरा टीम गावदेवी आडणे संघाला विकेटचं पतन. खेळाडू बाद. आणि या स्पर्धेचं एक आकर्षण देखील आहे लकी ड्रॉ जे आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. सायकल प्राईजमध्ये आहे. विनरसाठी एक सायकल आहे आणि त्या लकी ड्रॉचं जे तिकीट खरेदी करण्याकरता फक्त 25 रुपये लागतील. आणि प्रेक्षकांना देखील आणि खेळाडूंना देखील विनंती असेल आपण त्या संधीचा लाभ घ्यावा जेणेकरून आपले चान्सेस या सायकलला जिंकण्याचे वाढतील. आणि एक महत्त्वाची बाब देखील आता इथे कळली जाते आमच्या गुणलेखाच्या माध्यमातून. पहिल्यांदाच असं झालं आहे की ओपनिंग बॅट्समन आता जवळजवळ 4थ्या ओव्हरमध्ये आहे परंतु फक्त 2च बॉल खेळला आहे. आता 20 बॉलांचा गेम झाला त्याच्यात फक्त 2 बॉल. ऑलमोस्ट 20 बॉलचा खेळ झालाय परंतु तो आता स्ट्रायकिंग इनवरती येईल. आता सुजितला काहीतरी करून दाखवावं लागेल. खूप काळ तो नॉन स्ट्रायकिंग इनवरती राहिला परंतु आता पाहूयात. बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने हा फटका वळला टर्न केलाय. टीममध्ये खेळाडू आहेत थोडीशी फॉर्मलिंग करतात आणि फॉर्मलिंगचा फायदा घेत असताना 2 धावा कंप्लीट केल्या जाते. दुरीरच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 37. 3.3 बॉलचा खेळ समाप्तीला आलाय. हे 4थं षटक चालू आहे. अंतिमचा ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर याला म्हटलं जातं आणि या षटकामध्ये धावा घेणं बॅट्समनला खूप महत्त्वपूर्ण असतं. आणि इथे बिगिट करण्याचा प्रयत्न पारी समाप्त होईल. बॅटची इनसाइड एज घेत असताना विकेट किपरला निवडलाय. तो करणार नाही कुठली चुकी. बॅक टू दी पवेलियन. खेळाडू बाद. थँक्यू. आदरणीय अमित पाटील अकलोली, अजय मल्हार, आदरणीय अमित राऊत असतील, माफ करा, अकलोली इथे उपस्थित झालेत. जय मल्हार मंडप डेकोरेटरचे मालक आहेत आणि ते इथे उपस्थित झालेत. स्वागत असेल आणि त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती या. मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. पण आदरणीय योगेश पाटील अकलोली माजी उपसरपंच आहेत आणि त्यांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती. एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते इथे उपस्थित झाले. स्वागत आहे आणि त्यांना विनंती करतो या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. इथे कॉलिंगमध्ये तू प्रभाव इथे पाहायला मिळाला आणि इथून
आणि किने कादरा रनआउटच्या स्वरूपात बॅक टू दी पवेलियन खेळाडू बाद. आई तुझ्या पालखीला तुम्ही जाऊन या ना मग. हां एक सिंगल ॲड केले ना सर. टोटल 4 आले ना. हा शेवटचा शेवटचा बॉल अंतिम बॉल आता फेस करण्याकरता बॅटर आलाय कोण आहे? जिग्नेश. आणि ती बॉल बिग हिट केलाय. महत्वपूर्ण फटका जिग्नेशच्या बॅट मधनं. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर षटकार. डीजे 1 मिनिट थांबवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 44-44 याकडे वरती आणि 45 लक्ष हे समोर ठेवलंय. टीमला जिंकण्याकरता जय हनुमान गोडगाव या संघाला. चला टॉस साठी या. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. टॉस करण्याकरता यायचंय. नेक्स्ट मॅच बिनार संघाचा कर्णधार तसेच माफ करा त्याच्या अगोदरची मॅच आपण बोंबेपाडा संघाचा कर्णधार आणि पारोल संघाचा कर्णधार. बोंबेपाडा संघाचा कर्णधार तसेच पारोल संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल पण या. बोंबेपाडा संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. आदरणीय मोहन पाटील यांना विनंती करतोय या आपल्या शुभ स्थानी आपण इथे नाणेफेकी करायचे. एक मिनिट उठ बाबू. बाबू एक मिनिट उठ. ते बोलले होते मला 2 दिवस सांभाळला पण नाही जमलं इथं. हा ऑर्डर घेतले का एक महिना. पारोल संघाचा कॅप्टन काही करायची विनंती असेल आपल्याला. पारोल टीमचा कॅप्टन धावत या विनंती असेल आपल्याला कारण मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि टॉस आपण करणार आहोत. एका साईडला बोंबेपाडा संघ आहे. बोंबेपाडा संघाचा जर विचार केला तर मग तो संघ क्वालिफाय झाला आहे. म्हणजेच कुठे असेल तर मग नंदी ठाणे दादूपाडा या ठिकाणी जिकडे आम्ही दोन दिवसासाठी गेलेलो. पहिल्या दिवसामध्ये बोंबेपाडा संघाचा खेळ अप्रतिम राहिला होता आणि तो संघ आज आपल्याला बिनार या ठिकाणी पाहायला मिळतोय. हेड अँड टेल आणि मान्यवरांना विनंती करेल आदरणीय मोहनजी पाटील यांना. हेड असा कॉल आहे आणि इट इज टेल टॉचिंगला बोंबेपाडा संघाने डिसिजन काय असेल रक्षण करतायत आणि मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने जा. कसं वाटतं एकंदरीत आपण या ठिकाणी क्वालिफाय झालात आणि इथे मॅच खेळण्याकरता आलात बिना ठिकाणी आलात. कसं वाटतं एकंदरीत इकडचं आयोजन नियोजन आणि त्यातल्या त्यात स्पर्धा आपण खेळाल. आयोजन खूप केलं आहे संधी त्यांचे आभार मानतो. शुभेच्छा असतील आपला सामना करता. त्यानंतर वळतोय पारोल संघाच्याकडे. टॉस जिंकलेला नाही आहे डिसिजन काय असलं जर टॉस जिंकला असतं तर क्षेत्ररक्षण असतं परंतु आता चांगला मैदानामध्ये खेळ दर्शवायचा आहे. असे कुठले खेळाडू आहेत ज्याच्यावरती तुझी नजर असणार की त्यांचा जर खेळ चांगल्या रीतीने झाला तर मग आपण मॅचमध्ये निर्णायक क्षणी चांगला खेळ खेळू शकतो. यतीश पाटील हर्षद घरात खूप खेळाडू आहेत. सगळेच खेळाडू चांगलेच आहेत. चालेल थँक्यू सो मच असेल. आणि टॉस जिंकला टीम बोंबेपाडा संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय. ओव्हर टू यू. आपल्यासोबत जॉईन होतील आदेश पाटील सर. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद शाहीद शेख. या आपण वळणार आहोत मुख्य मंचावर. यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे. आज एक खेळाडू म्हणून आज एक व्यक्तिमत्व म्हणून आणि नेहमीच हिरिहिरीने भाग घेणारं हे व्यक्तिमत्व आहे शिरोली गावचा अनमोल रत्न एक चांगला खेळाडू सौरभजी भोईर यांचा यथोचित स्वागत सन्मान. मी विनंती करतोय प्रमोदजी पाटील की आपल्या शुभ हस्ताने आपण सौरभजी भोईर यांचा यथोचित स्वागत सन्मान हा करावयाचा आहे. सौरभजी भोईर यांचा यथोचित स्वागत सन्मान. ही माहिती उप देणारी शॉल
आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. आज चांगला खेळ झाला शिरोली संघाकडनं, परंतु थोडासा कमी पडला. थँक्यू सो मच. या सौरवजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण 2 शब्द, 5 कुणबी समाज एकत्रित आलाय, ही सोपी गोष्ट नाहीये सर्वांना एकत्रित करणं, परंतु आज भिनारकरांनी चांगले प्रयत्न केलेत. तुमच्या शब्दात मनोगत कसं व्यक्त कराल? आज म्हणजे मला तर एक सांगण्याचं आहे की प्रथम सुरुवात ही आमच्या शिरवलीमधून आम्ही कुणबी समाजाच्या मॅच ठेवायला सुरुवात केली आणि हे आयोजन खरोखर खूप सुंदर आयोजन केलं आहे. जे पीच आहे या पीचवर मागे 2 टुर्नामेंट झाल्यात. एक आदिवासी समाजाची झालेली आहे आणि त्याआधी भिनार प्रीमियर लीग झालेली आहे. तरी पण आज जे पीच आहे ते खरोखर त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. सगळ्यांची खूप मेहनत आहे ही टुर्नामेंट करण्यासाठी. आता मी एक समाजाचा बांधव म्हणून मी एकच सांगेन की सगळ्यांनी मिळून आता आपण एक प्रीमियर लीग करावी. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनी मिळून पुढाकार घेऊन एक आपण भिनार इथेच करू. सुरुवात आपण इथे करू या प्रीमियर लीगची आणि त्यांची जी मेहनत आहे त्याला आम्ही सगळ्यांचं सहकार्य त्यांना असणारच आहे, त्यात काय वाद नाही आहे. आणि खूप चांगलं मनोगत तुम्ही सांगितलं की भिनार प्रीमियर लीग झाले पाहिजे, ज्या निमित्ताने सर्वांच्या गाठीभेटी या पुन्हा एकदा होतील आणि भिनार कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमानं त्या गाठीभेटी वाढणार आहेत आणि समाजाकरिता काहीतरी देणं जे आपलं लागतंय ते या स्पर्धेच्या माध्यमानं पाहायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. खूप सुंदर मनोगत. थेट मॅचच्या दिशेने समोर उडवलाय, आल्या प्रघात केलाय सागर पाटीलच्या बॅटमधनं. पहिला धमाकेदार षटकार. कडक हिट तिथे पाहायला मिळालाय. स्लॉट मध्ये होता बॉल आणि सरळ धिरकावून दिलाय, लांबच लांब आलाय. पहिला धमाका सागर पाटीलच्या बॅटमधनं. 3 चेंडू समाप्त होत आहेत आणि तिथे स्कोर कार्डचा विचार केला तर 8 धावेवरती स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकेट करायचा होता, फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आहे आणि तो करणार नाही या चुकी. षटकार आल्यानंतर महत्वाच्या मोऱ्याला माघारी परतवलाय सागर पाटील. इथे आउटून परततोय. सर 45 ना, 45 करायचं ना. हां बरोबर. धनंजय आहे का रे? धनंजय धनंजय आहे का रे? धनंजय ना. थँक्यू डीजी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय आलाय, धनंजय चोरगे. योगेशजी पाटील अकलोली, एक लेजंड क्रिकेटर आपण इथे उपस्थित आहात. मी विनंती करतो की आपण व्यासपीठेच्या दिशेने इथे मार्गक्रमण करा. तिथे फ्लॅट हिट, फ्लॅट फास्ट फॅब्युलस. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दिले दस्तक. ब्रँडेड हिट षटकार. कडक हिट न सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा फटका फसलाय. उंच हवेत चेंडू उभा राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक तो करणार नाही या चुकी. विकेट क्रमांक 2 धनंजय चोरगे आल्या पावली परत जातोय. बॅटर आउट. थँक्यू डीजी. या इनिंगचा या डावातील सर्वात महत्त्वाचा बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो आशिष पाटील. प्रदीर्घ अनुभव क्रिकेटचा तोच आशिष पाटील
बॅटिंग स्टान्स वरती उभा राहिलाय नॉन स्ट्राईक एंडवरती. आपण आशिष पाटीलला पाहतोय. दर्शन जो स्ट्राईक एंडवरती आलाय. सुजित आणि दर्शन यांच्यामधलं हे बॅटल आपण पाहतोय. स्कोर कार्डचा विचार केला तर 14 रन्स. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे मजल मारता आली आहे जय हनुमान घोडगाव टीमला. 2 महत्वाचे बॅटर्स सागर पाटील आणि धनंजय चोरगे ते माघारी परतलेत. सुजित गोलंदाजीसाठी आलाय ओव्हर क्रमांक 2 करिता. आपल्याला पाहायला मिळतोय सुजित एक चांगला ऑलराऊंडर आहे. सातत्यानं इथे टीम करिता महत्वाचं योगदान त्याच्या माध्यमातून दिलं जातं. तो सुजित पहिला बॉल घेऊन तयार. पहिलाच बॉल तिथे ड्राईव्ह केले बॉलला अलॉंग द कार्पेट. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगानं तिथे पुढे आला. त्यानं चेंडूला कलेक्ट केलं. रिटर्न योग्यतेनं केलं. एक सिंगल ती परिपूर्ण केली गेली ऑफ द मार्क. इथे या षटकामध्ये फलंदाज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आता आशिष पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. सुजित पाटील आणि त्याच्या विपक्षामध्ये आशिष पाटील. तो बॅटिंग स्टान्सवरती आलाय. हे बॅटल ते फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे या सामन्याच्या परिणामाच्या अनुषंगानं. पुढचा बॉल सॉफ्ट हँड खेळलाय. तिथे समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे वेगानं येण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, परंतु तिथे थोडंसं फंबल ते पाहायला मिळालं. त्याच अनुषंगाने सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलंय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला आशिष पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. स्कोर कार्डला नेऊन ठेवलंय 17-17. अजूनही 4 चेंडू इथून मार्गस्थ होणं ते बाकी आहेत. पुढचा बॉल सुजित पुणे तयार होतोय. शॉर्ट बॉल तिथे ऑफ स्टंपच्या बाहेरच्या लाईन बंदिस्त करून ठेवलं. मोठ्या फटक्यासाठी जरूर जायचं होतं, परंतु पेसनं बीट केलं आणि सरळ इथे विकेटच्या मागे विसावला गेला बॉल. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. चांगला कमबॅक बॉल आपल्याला सुजितकडनं पाहायला मिळाला. खूप चांगल्या लाईन लेंथनं इथे गोलंदाजी करतोय. तेवढं चांगलं पेस आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुजित तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फसवलं. संभ्रमात सापडवलंय फलंदाजाला. इथे बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल तो आशिष पाटीलच्या माध्यमातून इथे खेळला जातोय. कमालीची गोलंदाजी सुजित. बॅटिंगमध्ये करामात ती करता आली नाहीये, परंतु एक चांगल्या ऑलराऊंडरची निशाणी असते ना, बॅटिंग नाही तर बॉलिंग त्याच्यामध्ये योगदान देणं, तेच करत असताना पाहायला मिळतोय. पावलांचं माप ते कुठेतरी चुकतंय. पुन्हा एकदा बॉलिंग स्टान्सवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी त्याच्या माध्यमातून केली गेली आहे. 4 चेंडूंमध्ये 3 धावा त्या खर्च केल्या गेल्यात आणि शांत करून ठेवलंय आशिष पाटील सारख्या एका विध्वंसक फलंदाजाला. पुढचा बॉल शॉर्ट बॉल तिथे पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर नाहीये. हवा तसा स्ट्रोक तो कन्वर्ट करता आला नाहीये, परंतु तिथे वेगानं 2 धावा त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. तिथे काय घडतंय ते पाहणं गरजेचं आहे. इथे रेफर केलं गेलंय. इथे चेक केलं जाईल. इथे चेक केलं जातंय आणि इथे बॅटर आउट दिला जाईल. कमालीचं कलेक्शन. अत्यंत कमी अंतर होतं आणि त्याच अनुषंगाने इथे योग्य कलेक्शन ते विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि एक महत्वाची विकेट जातीये. आशिष पाटील तो माघारी परतलाय. सामन्याचं समीकरण ते बदललंय. केवढीचे नवीन बॅटर भुवन बॅटिंग स्टान्सवरती आलाय. पुढचा बॉल
पुढचा बॉल तिथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका तो सजवलाय वेगाने. तिथे तो फिल्डर आहे तो आलाय आणि त्याने स्टॉप केलं बॉलला, रिटर्न गेलं. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली. ऑफ द मार्क भुवन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डचा विचार केला तर 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. 12 बॉल आणि 26 ची गरज. 13 ची सरासरी ती अद्यावत करणं ते गरजेचं राहणार आहे. 13 ची सरासरी ती गाठायची आहे 2 षटकांमध्ये विचार केला तर. यश आलाय तिथे गोलंदाजी ट्रॅकवरती. आपण यशला पाहतोय. थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय. यश आणि भुवन यांच्यातला हा खेळ, यांच्यातलं हे युद्ध आपण पाहतोय. पहिला बॉल तिथे मार्गस्थ करण्याकरिता गोलंदाज यश तयार होताना आपण पाहतोय. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता आणि झोन मध्ये आला. आउट ऑफ द पार्क फेकून दिला बॉलला. पहिला धमाकेदार हिट या षटकातला षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती प्रघात केलाय आणि सीमा रेषेचा रस्ता दाखवलाय बॉलला. कडक हिट तिथे पाहायला मिळाला भुवन पाटील कडनं. एक चांगला ऑलराऊंडर आहे. कमी वेळेमध्ये आपली एक वेगळी छाप घोडगाव टीम कडनं खेळ करताना पाहायला मिळालाय भुवन. सातत्यानं चांगला खेळ त्याच्या माध्यमातून या हंगामामध्ये राहिलाय. दहा बॉल बाकी, 20 ची गरज. गोलंदाज तयार. हा बॉल शॉर्ट बॉल, त्याच्यावरती आक्रमण दर्ज करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता येतोय सिक्सर. थँक्यू. आणि ज्याने झेल टिपला त्याला विनंती असेल या पण आपल्यासाठी पारितोषिक आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पळवले समोर जाते कशा रीतीचा तो रिएक्शन होता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हा बॉल थोडासा चांगला टाकलाय परंतु अतिरिक्त बाहेर आहे. पंच वरून दर्शवत आहेत, वाईटचा सिग्नल करतात. आता धावसंख्या वाढू लागली आहे. जाऊन पोहोचच्या फलकावरती 32 वरती 32. विजय होण्याकरता 9 बॉल बाकी आहेत. 13 ची गरज राहिली आहे. 9 बॉल 13 हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती यश. यशचा पुढचा बॉल दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न. अक्रॉस दी लाईन केलं या फटक्याला. ऑन साईडच्या दिशेने विशाल पुढे सरसावते. बॉलवरती आलाय वेगाने. जोपर्यंत येईल फक्त एकच सिंगल धाव आता प्राप्त केली आहे. आता जिंकण्याकरता 8 बॉल बाकी आहेत. 12 ची गरज राहिली आहे. 8 बॉल 12 हे सामन्याचं समीकरण. 33 धावा तर फलकावरती लागल्यात. 8 बॉल 12 ची गरज राहिली. हे 2 बॉल महत्वपूर्ण राहणार आहेत. यश गोलंदाजी सध्या करतोय म्हणजे 2 बॉल हे राहिलेत महत्वाचे असणार आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील हे देखील आता इथून पाहायचंय. बॅटची एज शॉर्ट थर्ड मॅन सज्ज डायरेक्टचा प्रयत्न त्याच्याकडनं देखील होतोय आणि त्यावरती एक सिंगल धाव परिपूर्ण करत असताना आता पाहायला मिळते. एकंदरीत आता 7 बॉल बाकी आहेत आणि 11 ची गरज राहिली आहे. 7 बॉल 11 हे सामन्याचं समीकरण. हा बॉल निर्णायक आहे. या बॉलवरती सर्व काही प्राण प्रतिष्ठा या मॅचची आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये आता चेंज होत असताना आपण पाहतोय थोडेसे क्लोज घेतलेत फिल्डर. ऑन साइडला भिरकावलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार
आणखीन एक सिक्सर, षटकार. थँक्यू. या षटकाराने आता सामन्याची गती ती सोपी केली आहे, स्पष्ट केली आहे. आता बॉल बाकी आहेत 6 बॉल 5ची गरज टीमला जिंकण्याकरता. 6 बॉल 5 रोखाव्या लागतील टीम गावदेवी आडणे संघाला, तर चेस करावे लागतील जय नुमान गोटगाव संघाला. सहा बॉल 5 हे सामन्याचं समीकरण. बॉलर तयार. धनेश. धनेशचा बॉल, पहिला बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. सामना संपलेला नाही आहे क्रिकेट मित्रांनो, कारण आता इथून प्रत्येक बॉल निर्धावच्या स्वरूपात जर आला तर मग मॅचमध्ये प्रेशर वाढवेल. त्याकडे आता चांगले बॉल टाकावे लागतील. गोलंदाज धनेश याला, कारण आता 5 बॉल बाकी आहेत, 5ची गरज राहिली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती तर सध्या आपण बॅट्समनला पाहतोय जो बॅटिंग करतोय स्ट्रायकिंग एंडवरती. दर्शन पाहायला मिळतं. आता हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली आहे का हे पाहावं लागेल. अपील तर भरपूर केली आहे, लाऊडली अपील केली आहे. आता पाहावं लागेल रिव्ह्यू देखील इथे पंचांच्या माध्यमातून दिल्या, म्हणजे आता चेक केलं जाईल काय घटित नेमकं झालंय. हलक्या त्याने टॅप केलं, त्यानंतर डायरेक्ट हिटचा गोलंदाजाचा प्रयत्न आणि इट्स आउट. फलंदाज बाद. म्हणजेच मॅच मध्ये रंगत वाढली आहे. आता 4 बॉल बाकी आणि 5 धाव्यांची गरज. वा, काय मॅच रंगतीये मैदानामध्ये. 4 बॉल बाकी आहेत, 5ची गरज राहिली आहे टीमला जिंकण्याकरता. अजूनही हार मानलेला नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमने, म्हणजेच गावदेवी आडणे संघाने. आदरणीय रुपेशजी भोईर शिरवलीवरून इथून बिलॉंग करतायत, ते इथे उपस्थित झाल्यात. स्वागत असेल त्यांना, त्यांचं स्वागत आहे या क्रिकेटच्या नगरीमध्ये. हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. 4 बॉल बाकी आहेत, 5ची गरज राहिली आहे. आता गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉलवर तर प्रत्युत्तर दिले गोलंदाज धनेशच्या माध्यमातून. धनेश किरकिरा. पुढचा बॉल, चांगला बॉल टाकला, हेलिकॉप्टर उडावलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय, त्याने टिपलाय झेल. अजितच्या माध्यमातून हा झेल टिपण्यात आलाय, म्हणजे सामन्याचं परिसूत्र आता संपूर्ण बदललंय. 3 बॉल बाकी आहेत, 5ची गरज. तीन बॉल बाकी आहेत, 5ची गरज राहिली आहे टीमला जिंकण्याकरता. जय हनुमान गोडगाव संघाला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल, विकेट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक झेल उडालाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय मिस्टर सुजित, आणि त्याने टिपलाय उत्कृष्ट दर्जाचा झेल. म्हणजे मॅच मध्ये आता रंगत वाढली आहे, मॅच मध्ये रंगत वाढली आहे, मॅच मध्ये रंगत वाढली आहे. म्हणजे आता 2 बॉल बाकी, 5ची गरज.
थँक्यू. आता जय हनुमान गोडगाव संघ एकच विचार करेल, सामना होता कुठे आणि आला कुठे. म्हणून क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला धावा संपूर्ण कराव्या लागतील. 2 बॉल 5ची गरज आहे. वॉट मॅच. मी म्हटलं होतं क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बदलायला वेळ बदलायला टाईम नाही लागत. म्हणून म्हटलं जातं ना, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ हा कधी बदलेल ना कोणीच सांगू शकत नाहीये. प्रथमेश बॅटिंग करण्याकरता आलाय. 2 बॉल 5 सामन्याचं समीकरण. आता ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय, त्याने टिपलाय झेल. विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील आपण जर पाहिली तर क्रमांक 2. अभिनंदन असेल धनेश किरकिरा. थँक्यू. आता 1 बॉल बाकी आहे. 5ची गरज आहे. जर षटकार आला तर जय हनुमान गोडगाव संघ जिंकेल, परंतु इथे जर निर्धा बॉल आला तर मग मेडन ओव्हर होईल. विकेट हॅट्रिक तर पटकावली आहे. जरी ते मॅच जिंकवली धनेश किरकिरानंतर यशवी इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून, यशवी नितेश पष्टे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. फिल्डिंग सज्ज केली आहे. 1 बॉल 5. हा बॉल फिरवला आणि मेडन ओव्हर, त्यातला त्यात विकेट हॅट्रिक घेण्याचा मान. वॉट बॉलिंग. आपल्या गोलंदाजीवरती हा सामना एकंदरीत जिंकून इथे सामना समाप्त झालाय आणि अखेर बाजी मारली आहे टीम गावदेवी आटे या संघाने. अभिनंदन असेल, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. तसेच कौतुक देखील जय हनुमान गोडगाव संघाचं. चांगला खेळ आपण या स्पर्धेमध्ये दर्शवलात, आपलं देखील कौतुक. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जाईल ज्याने हॅट्रिक देखील घेतली आणि त्यातल्या त्यात मिडन ओव्हर हाताळला, तो धनेश किरकिरा ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.